9 एकर कांद्याची लागवड आणि 1700 ते 1800 क्विंटल एवढं टार्गेट पार्ट 10. तर मित्रांनो, ऑनियन सिरीजच्या पार्ट 8 मध्ये मी सांगितलं होतं हे जे आपण विद्राव्य पाण्याद्वारे सोडतोय याचे काय काय फायदे होणार आहे आपल्याला, आणि त्याचे फायदे जर जाणून घ्यायचे असले तर आपल्याला कमेंटमध्ये इथं विचारायला सांगितलं होतं मी. तर त्या व्हिडिओवर मला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे मेसेज पण आले आणि कमेंट बॉक्समध्ये पण भरपूर शेतकऱ्यांनी विचारलं. कांदा पीक म्हणजे कंदवर्गीय पिकांमध्ये येतं, त्यामुळे जमिनीतून आपण जेवढा प्रयत्न करू, जेवढं पण आपल्याला जमिनीतून खतं सोडता येईल तेवढे आपण सोडले पाहिजे, जेणेकरून आपल्या कांद्याची साईज इथं चांगली होणार आहे आणि फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त वाढणार आहे आणि कांद्याचा दांडा मजबूत होणार आहे. त्यामुळे आपण इथं पाण्यातून विद्राव्य सोडतोय, त्यामध्ये आपल्याला ह्युमिक, फुलविक, सीवीड, अॅमिनो ऍसिड भेटणार आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र करून मी पाण्यातून सोडतोय, जेणेकरून कांद्याची मुळ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढणार आहे. आणि मुळ्यांची संख्या जर वाढली तर खतांचा अपटेक जास्त होणार आहे कांद्यासाठी, आणि खतांचा अपटेक जास्त झालं म्हणजे कांदा साईज घेणार आहे, फुटवे काढणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त ॲव्हरेज पण भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो पण कीटकनाशक, बुरशीनाशकचा स्प्रे घेतो त्यामधून आपल्याला खतांचा वापर करायचा आहे. जास्तीत जास्त प्रत्येक स्प्रेला आपल्याला खतांचा वापर करायचा आहे. 0-60-20 झालं, 0-58-18 झालं, यांसारख्या खतांचा जर आपण वापर केला तर आपल्याला इथं फुटव्यांची संख्या वाढताना दिसायला बघायला भेटणार आहे. आणि ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचं जर आपण टाइम टू टाइम लक्ष ठेवलं तर आपल्याला 100% ॲव्हरेज इथं वाढून भेटणार आहे.